नमस्कार. जगणे सोपे करायचे असेल तर संतांच्या ओव्यांसारखा दुसरा गुरु नाही. साध्या शब्दांतून जीवनाचे मोठे तत्वज्ञान सांगणारी ही संतवाणी आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची शिदोरी तुमच्यासोबत कायम राहील. तुमची मते आमच्यासाठी मोलाची आहेत, त्यामुळे अभिप्राय नक्की द्या. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या अभंगाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे आणि या मिळालेल्या अमूल्य जीवनाचे सोने कसे करावे याचा अतिशय सोपा मार्ग संत जनाबाई यांनी एका गोड अभंगातून आपल्याला दाखवला आहे. अत्यंत साध्या शब्दांत पण जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान सांगणारा हा अभंग आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जन्मा येऊनिया देख, करा देहाचे सार्थक. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात संत जनाबाई आपल्याला जागे करत आहेत. मानवी जन्म हा लाखो योनींमधून फिरल्यानंतर मिळणारा एक अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. हा जन्म केवळ खाणे पिणे झोपणे आणि स्वार्थाच्या पाठीमागे धावणे यासाठी नक्कीच मिळालेला नाही. या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो आहोत. जनाबाई अत्यंत प्रेमाने पण तितक्याच ठामपणे आपल्याला सांगतात की एकदा या सुंदर जगात मानवी जन्म घेतला आहे तर या देहाचे आणि या आयुष्याचे काहीतरी सार्थक करा. सार्थक करणे म्हणजे काय, तर या आयुष्याला एका उच्च ध्येयाकडे घेऊन जाणे. आपले जीवन केवळ एक पोकळ अस्तित्व राहू नये, तर त्याला एक अर्थ असावा. आपले विचार, आपले आचार आणि आपले संपूर्ण आयुष्य असे असावे ज्यामुळे या पृथ्वीवर आल्याचे खरे फळ आपल्याला मिळेल. जीवनाचे हे अंतिम आणि श्रेष्ठ ध्येय ओळखण्याची साध जनाबाई या पहिल्या चरणातून घालत आहेत. सामाजिक संदेश. संत जनाबाई आपल्याला खूप सुंदर आणि स्पष्ट विचार देतात. मानवी जन्म मिळाला आहे तर तो केवळ स्वतःपुरता जगून आणि स्वतःचाच विचार करून वाया घालवू नये. समाजासाठी काहीतरी ठोस योगदान देऊन या जीवनाचे सार्थक करावे. स्वतःच्या गरजा आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगणे हाच खरा मानवी धर्म आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या आजूबाजूला रोज पाहतो की अनेक लोक फक्त पैसा कमवण्यात आणि स्वतःचे घर मोठे करण्यात आयुष्य घालवतात. पण दुसरीकडे सिंधुताई सपकाळ यांच्यासारखी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवनातील भयानक दुःखावर आणि संघर्षावर मात करून हजारो अनाथ मुलांचे संगोपन केले. त्या अनाथ मुलांना त्यांनी आईची माया दिली आणि उत्तम नागरिक बनवले. त्यांचे जीवन म्हणजे देहाचे सार्थक करण्याचे एक जिवंत उदाहरण आहे. आपल्या समाजात असेही काही निवृत्त शिक्षक आणि नागरिक आहेत जे झोपडपट्टीतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात. स्वतःच्या आयुष्यातील वेळेचा आणि ज्ञानाचा समाजासाठी असा निस्वार्थ वापर करणे म्हणजेच जन्माला आल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक करणे होय. दुसरा चरण, वाचे नाम विठ्ठलाचे, तेणे सार्थक देहाचे. भावार्थ विश्लेषण. आता आपल्या सर्वांना स्वाभाविकपणे असा प्रश्न पडतो की हे सार्थक नेमके कसे करायचे. यासाठी जंगलात जाऊन खडतर तपश्चर्या करण्याची गरज आहे का, किंवा खूप संपत्ती दान करण्याची गरज आहे का? तर संत जनाबाई अत्यंत सोपा आणि आम्हा सर्वांना सहज शक्य असणारा मार्ग या दुसऱ्या चरणात सांगतात. त्या म्हणतात की आयुष्याचे सार्थक करण्यासाठी इतर कोणत्याही अवघड मार्गाची आणि दिखाव्याची गरज नाही. फक्त तुमच्या वाणीमध्ये आणि तुमच्या ओठांवर सतत विठ्ठलाचे नाम असू द्या. जेव्हा तुम्ही मुखाने भगवंताचे नाव घेता तेव्हा तुमचे मन आपोआप शुद्ध व्हायला लागते. मनातील वाईट विचार गळून पडतात आणि माणसाचा अहंकार नष्ट होतो. विठ्ठलाचे नाम हे असे रसायन आहे जे तुमच्या संपूर्ण देहाला आणि मनाला आतून पवित्र करते. जेव्हा प्रत्येक श्वासासोबत ईश्वराचे स्मरण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने या मानवी देहाचे कल्याण होते आणि जीवनाचे सार्थक झाल्याचा परमानंद मिळतो. हा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी असा भक्तीचा मार्ग जनाबाई इथे उलगडून दाखवतात. सामाजिक संदेश. येथे विठ्ठलाचे नाम घेणे म्हणजे केवळ जप करणे असा मर्यादित अर्थ नाही. आजच्या सामाजिक संदर्भात याचा अर्थ आपल्या वाणीतून नेहमी सकारात्मक सत्य आणि प्रेरणादायी विचार व्यक्त करणे असा होतो. समाजात वावरताना आपले शब्द इतरांना आधार देणारे असावेत. आपण जे बोलतो त्यातून समाजाचे प्रबोधन आणि भलाई व्हावी. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात इंटरनेटवर आणि समाजात अनेकदा सहजपणे द्वेष आणि नकारात्मकता पसरवली जाते. पण याच समाजात असेही काही तरुण संस्था आणि समुपदेशक आहेत जे नैराश्यात असलेल्या किंवा आत्महत्येच्या विचारात असलेल्या लोकांशी संवाद साधतात. त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करतात. एखाद्या दुःखी माणसाशी प्रेमाने 2 शब्द बोलणे, त्याच्या पाठीवर आधाराचा हात ठेवणे हे एखाद्या मोठ्या सामाजिक कार्यापेक्षा कमी नाही. एका गोड आणि सकारात्मक संवादाने कोणाचेही आयुष्य वाचवता येते हेच यातून सिद्ध होते. चांगले बोलणे आणि आपल्या वाणीतून इतरांना धीर देणे हीच खऱ्या अर्थाने समाजाचे भवितव्य घडवणारी कृती आहे. तिसरा चरण, ऐसा नामाचा महिमा, शेषा वर्णिता झाली सीमा. भावार्थ विश्लेषण. विठ्ठलाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे तरी किती. या नामाचे महत्त्व सांगताना
जनाबाई या तिसऱ्या चरणात एका अत्यंत सुंदर पौराणिक संदर्भाचा आधार घेतात. त्या म्हणतात की या हरिनामाचा महिमा इतका अफाट, इतका अमर्याद आणि इतका अथांग आहे की तो मानवी शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्य आहे. हजारो मुखे असणारा आणि प्रचंड ज्ञानी मानला जाणारा शेषनाग देखील जेव्हा या भगवंताच्या नामाचा महिमा सांगायला बसला तेव्हा तोही थकून गेला. त्याच्या अफाट ज्ञानाची आणि शब्दांचीही सीमा संपली, पण भगवंताच्या नामाचे गुणगान काही संपले नाही. जर हजार मुखे असणाऱ्या साक्षात शेषनागाला हे वर्णन करणे शक्य नसेल तर आपण सामान्य माणसे त्या नामाची महती काय सांगणार. यावरून जनाबाई आपल्याला हेच समजावून सांगत आहेत की नामाची ताकद आपल्या मानवी कल्पनेपलीकडची आहे. ती केवळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नसून अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने अनुभवण्याची गोष्ट आहे. सामाजिक संदेश या ओळीतून आपल्याला चांगल्या कर्माची प्रचंड ताकद समजते. निस्वार्थ सेवेची आणि चांगल्या चारित्र्याची ताकद एवढी मोठी असते की तिचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. जो माणूस समाजासाठी झटतो त्याची कीर्ती आणि त्याच्या कार्याचा प्रभाव अमर्याद असतो. चांगल्या कामाचा अंत कधीच होत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे उदाहरण घ्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, विज्ञानासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेचले. त्यांच्या कार्याचा महिमा इतका मोठा आहे की आजही त्यांचे विचार तरुणांना आणि संपूर्ण जगाला मोठी प्रेरणा देतात. त्यांच्यासारख्या निस्वार्थ माणसाच्या कार्याची महती सांगायला खरोखरच शब्द अपुरे पडतात. आपण केलेले एक छोटेसे चांगले काम देखील एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मकतेची मोठी साखळी निर्माण करते आणि त्याचे परिणाम अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहतात. अशा निस्वार्थ कामाची आणि चांगुलपणाची कोणतीही सीमा नसते. चौथा चरण म्हणे नामयाची जनी. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या शेवटच्या चरणात संत जनाबाई या नामाची अंतिम फलश्रुती अतिशय ठाम विश्वासाने मांडतात. स्वतःला नामयाची जनी म्हणजेच संत नामदेवांची दासी म्हणवून घेणारी जनाबाई अत्यंत नम्रपणे पण एका भक्कम आध्यात्मिक अनुभवाच्या जोरावर सांगते की हे देवाचे नाम तिन्ही लोकांमध्ये म्हणजेच स्वर्गात, मृत्यूलोकात आणि पाताळात सर्वांना तारणारे आहे. तारक म्हणजे भवसागरातून पार नेणारे, संकटे दूर करणारे आणि मानवाला मुक्ती देणारे. या जगात आणि मृत्यूनंतरच्या प्रवासातही जर कोणी तुमचा खरा सोबती असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचे नाम आहे. जगातली कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सत्ता तुम्हाला खरी मानसिक शांती देऊ शकणार नाही, पण हे एक छोटेसे ईश्वरी नाम तुम्हाला संपूर्ण विश्वाच्या तापापासून मुक्त करेल. हा केवळ कोरडा उपदेश नाही तर जनाबाईंचा स्वतःचा जगलेला आणि अनुभवलेला हा एक चिरंतन सत्य विचार आहे. सामाजिक संदेश. संत जनाबाई या शेवटच्या ओळीतून एक अत्यंत विश्वव्यापी आणि व्यापक संदेश देतात. माणुसकी, प्रेम आणि करुणा या मूल्य व्यवस्थाचं संपूर्ण जगाला तारणारी मुख्य शक्ती आहे. संकटाच्या वेळी जात, धर्म, देश आणि भाषा यापलीकडे जाऊन एकमेकांना मदत करण्याची वृत्तीच मानवाचे रक्षण करू शकते. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा जगात कोरोनासारखी महाभयंकर महामारी आली किंवा जेव्हा एखाद्या ठिकाणी मोठा भूकंप आणि महापूर येतो तेव्हा परिस्थिती अतिशय भयानक असते. अशा वेळी कोणतीही सीमारेषा न पाहता डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि हजारो सामान्य लोकांनी एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. अनेक लोकांनी स्वतःचे अन्नधान्य, पैसा आणि निवारा गरजूंना उपलब्ध करून दिला. हीच निस्वार्थ सेवा आणि एकमेकांबद्दलची काळजी खऱ्या अर्थाने तारक ठरली. संकटाच्या काळात उभी राहणारी ही जागतिक माणुसकीच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजातीला वाचवणारी आणि दिशा देणारी सर्वात मोठी शक्ती आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची आपली युवा पिढी करिअर, यश आणि धावपळीच्या स्पर्धेत खूप व्यस्त आहे. या सततच्या स्पर्धेत अनेकदा आपण नैराश्य किंवा तणावाला सामोरे जातो. हा अभंग तरुणांना एक सुंदर जाणीव करून देतो की मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. केवळ पैसा आणि भौतिक सुखे मिळवणे म्हणजेच जीवन नाही. स्वतःचे जीवन स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी आणि चांगल्या कर्मासाठी सार्थकी लावणे हे खऱ्या यशाचे लक्षण आहे. अभंगात सांगितलेले विठ्ठलाचे नामस्मरण म्हणजे आजच्या काळातील ध्यान आणि मानसिक शांतीचा मार्ग आहे. आजच्या तरुणांना एकाग्रता आणि मनःशांतीची सर्वाधिक गरज आहे. ज्याप्रमाणे नामस्मरणाने मनाला स्थिरता मिळते, अगदी तसेच तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि मनामध्ये सतत चांगले व सकारात्मक विचार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. शेषनागासारखा ज्ञानी आणि सामर्थ्यवान देवही ईश्वराचा महिमा गाताना नम्र होतो. ही बाब खूप काही शिकवून जाते. आजच्या तरुणांनी कितीही मोठे यश मिळवले, प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठले तरी अहंकार बाजूला ठेवून कायम जमिनीवर राहणे गरजेचे आहे. नम्रता आणि कृतज्ञता हे माणसाचे सर्वात मोठे दागिने आहेत हे यातून शिकायला मिळते. ईश्वराचे नाम तिन्ही लोकात तारणारे आहे. हा जनाबाईंचा विश्वास तरुणांसाठी एक उत्तम प्रेरणा आहे. जीवनात संकटे, अपयश किंवा वाईट काळ कितीही मोठा असला तरी सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्यातून नक्कीच तारून नेते.
वाईट सवयी, व्यसने आणि चुकीच्या मार्गापासून स्वतःला दूर ठेवून चांगल्या मूल्यांची कास धरणे हेच खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईला तारणारे आणि यशाकडे नेणारे ठरेल. धन्यवाद. तर रसिक श्रोते हो, संत जनाबाईंचा हा अभंग आपल्याला केवळ मंदिरात नाही तर समाजात एक अत्यंत चांगले आणि संवेदनशील माणूस म्हणून जगण्याची शिकवण देतो. चला तर मग आपणही आपल्या परीने या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही कृतज्ञतेची भावना मनात ठेवून रोजच्या जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करूया. संतांची वाणी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे सुख आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून हेच सुख घरोघरी पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. तुमची साथ अशीच लाभू द्या. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या संतांचे विचार ऐकायला आवडतील ते नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.